तेवढ्यांना पण आज माझ्या घरी बनत आहे कढी. चला कढी कशी करतात हे बघू, एकदम गावरानी पद्धतीनं. आणि त्याकरता सांबार कापून घेतलेला आहे बारीक, आणि एक मिरच्या आणि लसूण याला बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. त्यानंतर असं दही घ्यायचं आहे, आणि हे माझ्या मम्मीची लद्दाख लसणाची चटणी. यामध्ये माझ्या मम्मीने 2 चम्मच बेसन टाकलेलं आहे. असं दही आणि बेसनला फेटून घ्यायचं आहे छान घोटणीनी. आता आपण मीडियम याच्यावर गॅस चालू केलेली आहे आणि तेल गरम होतपर्यंत वेट करू. जिरं मोहरी आपण काढून घेऊ आणि यांना आपण जिरं मोहरीला टाकू. छान असं याला फुटू देऊ. मोहरी बघा तो फुटताना तडतड झालं की याच्यामध्ये टाकू आपण लसण. किती छान सुगंध येत आहे. त्यानंतर टाकू बारीक कापलेले मिरची आणि त्याला थोडंसं हलवून घेऊ. खूप छान असा स्मेल येत आहे. त्यानंतर मम्मीने बनवलेली चटणी अद्रक लसणाची, छान त्याला हलवून घ्यायचं. आणि आता त्यामध्ये आपण जे मिश्रण केलेलं ते टाकूया. छान त्याला पण असं मिक्स करून घेऊ काही वेळाने. थोडंसं पाणी घेऊया त्यामध्येच भांड्यामध्ये. याने का होईन आपलं भांडं पण साफ होईन आणि वाटलेलं जे पण आहे त्याच्यामध्ये ते सगळं काही आपण कढीला टाकू. हे बघा असं टाकून द्यायचं आणि त्याला थोडंसं उबाली येतपर्यंत ठेवायचं आणि थोडंसं त्या कढीला पाणी सोडून देऊ आपण आणि छान अशी हलवून घेऊया. बघा आपली कढी किती छान दिसत आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया मापानुसार. मीठ टाकलेलं आहे आणि आपल्या सोन्याच्या भांड्यातून आपण हळद टाकू या. हे बघा थोडीशी हळद टाकायची झालं. आणि हळद टाकल्यानंतर त्याला असं चम्मच द्यायची आणि का होईल कलर खूप छान येईल कढीचा. एकदम गावरानी पद्धतीची कढी आहे बरं हे. तुम्ही पण प्याल तर म्हणा खूप छान एकदम चटपटी. एक चूक झाली आहे म्हणते मम्मी, याच्यामध्ये कढीपत्ता नव्हता म्हणते, म्हणून त्यामुळे आम्ही कढीपत्ता नाही टाकलेला आहे. तुमच्या इथे असेल तर तुम्ही पण टाका कढीपत्ता. कढीपत्त्याने आणखी खूप छान स्मेल येतात. त्यांनी खाल्ल्याने खूप छान होतात. माणसाला पचनक्रिया छान असते आणि कढीला पण वेगळं टेस्ट येतं. उबाली आल्यानंतर कमी गॅस करून टाकायची. कमी गॅसवर हिला आणखी होऊ द्यायची. बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या कढीला. बघा असं बारीक कापलेला आपला सांबार होता का नाही, त्याला असं वरून टाकून द्यायचं कढीला. बघा झाली आता आपली कढी. तुम्ही पण बनवा आपल्या घरी. कढी पेल्यानंतर अशी मजा येईल तुम्हाला. खूपच छान गावरानी पद्धतीची कढी आहे. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय.